खरं सांगू, आपण कितीही प्रयत्न केले तरी दुसऱ्याच्या मनातली जागा किंवा त्यांचे आपल्याबद्दलचे विचार आपण बदलू शकत नाही. हे सत्य स्वीकारलं की अर्धी दुःख तिथेच संपतात. आपण आपलं अख्खं आयुष्य दुसऱ्यांना खुश करण्यात घालवतो. कुणाला मी चांगला वाटावा, कुणाला माझं वागणं पटावं, कुणाच्या नजरेत माझं महत्त्व वाढावं. याच शर्यतीत आपण स्वतःला कुठेतरी हरवून बसतो. पण वास्तव हेच आहे की लोकांच्या आवडीनिवडी हवामानासारख्या असतात. त्या कधीही बदलू शकतात. तुम्ही कितीही चांगले वागलात तरी कुणीतरी तुमच्यात चूक काढणारच. मग कशासाठी हा अट्टहास? खरंच का तुमची किंमत दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून आहे? तुम्ही एक मौल्यवान व्यक्ती आहात कारण तुम्ही आहात. एखाद्याला तुमची किंमत कळाली नाही तर तो त्याचा दृष्टिकोन आहे, तुमची उणीव नाही. दुसऱ्यांचे विचार बदलण्यात जी शक्ती आपण वाया घालवतो तीच शक्ती स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी वापरली तर किती छान होईल नाही? खरं सांगू का, स्वीकृतीमध्येच शांती आहे. जेव्हा आपण हे स्वीकारतो की प्रत्येकजण माझ्यावर प्रेम करेलच असं नाही, तेव्हा मनावरचं ना एक खूप मोठं ओझं उतरतं. लोकांना जे वाटतंय ते त्यांचं सत्य आहे, पण तुम्ही जे जगताय ते तुमचं आयुष्य आहे. दुसऱ्यांच्या मनाचे दरवाजे उघडण्यापेक्षा स्वतःच्या आनंदाचा आकाश मोकळं करा. जगा, हसा आणि स्वतःवर भरभरून प्रेम करा. कारण तुमचं सुख हे तुमच्या हातात आहे, दुसऱ्यांच्या परवानगीत नाही. मुक्त व्हा स्वतःसाठी. कोणी काय म्हणावं हा त्यांचा अधिकार आहे, पण कसं जगावं हा सर्वस्वी तुमचा विचार आहे. आरसा सांगतो तेच खरं असतं असं नाही. कधीतरी स्वतःच्या नजरेतलं प्रेम बघणंही गरजेचं आहे. किती दिवस दुसऱ्यांच्या मनाचे उंबरठे झिजवणार? कधीतरी स्वतःच्या मनाच्या घरातही शिरून बघा. लोकांच्या टाळ्यात सुख शोधण्यापेक्षा स्वतःच्या शांततेत एकदा हरवून बघा. त्यांना नाही पटलं तुमचं वागणं तर राहू द्या. त्यांना नाही उमजलं तुमचं मन तर सोडून द्या. कारण फुलाला सुगंध देण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नसते आणि सूर्याला चमकण्यासाठी कुणाच्या प्रशंसेची ओढ नसते. तुम्ही जसे आहात तसेच सुंदर आहात. स्वतःच्या अस्तित्वाचा उत्सव आजपासूनच सुरू करा. स्वतःवर प्रेम करणं ही स्वार्थीपणाची गोष्ट नाही, तर ती जगण्याची पहिली पायरी आहे.